लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर। वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर। मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विरोधी पक्षांना आवाहन। तनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देणार। आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण। राज्यात कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन पद्धतीने घरांची नोंदणी करता येणार। एक राज्य एक नोंदणी योजना 1 मे पासून लागू होणार। सुरक्षेसाठी बँक अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून बँक अधिकाऱ्यांना मारहाण। कारवाईसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र। आरे दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होणार। महानंदच्या वतीनं आरे दूध पुन्हा बाजारात आणलं जाणार। मध्य रेल्वेवरील पुणे ते लोणावळा मार्गावर मेगा ब्लॉक। उड्डाणपुलाच्या कामासाठी 6 ते 8 एप्रिल 3 दिवसांचा ब्लॉक असणार। मुंबईत शनिवारपासून पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज। तापमानात वाढीची शक्यता नसली तरी उकाडा जाणवण्याची शक्यता। राज्यात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीचा शेतीला फटका। भंडाऱ्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर आंबा आणि काजू पिकाचं नुकसान। एडन गार्डन्सवर हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग। कोलकाताचा 80 धावांनी मोठा विजय। हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक तर कोलकाताचं दमदार कमबॅक।